फायनल झालं, मीटिंगमध्ये होणार आहे फायनल. तर हे गाईज गुड इव्हनिंग आणि वाजलं जवळ 7:30 आणि आलो आता मी नंदी पॅलेसला. तर इथे यायचं कारण म्हणजे काय, ठेवलाय. तर काहीच साहेबांची पण लिटरमॅन आहे आणि सेवानिवृत्त होतात साहेब पण. सोबत मॅडम जरा पटी राहतात. बघा इथे सगळं लावलंय डिशेस. जाऊ नका. अरे मी घालवायलाच बसले ते. काय म्हणायचं काय टोर्नच केलं. बसा ना. तर काहीच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कातबाने साहेब यांच्या निरोप समारंभासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. तरी त्या वतीने सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. तसेच कार्य उपस्थित अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आपले मनोगत व्यक्त करायचे असेल तर त्यांनी या ठिकाणी यावे आणि कातबाने साहेबांबद्दल किंवा त्यांच्यासोबत अनुभवलेल्या दिवसांबद्दल आपले छोटेसे अनुभव या ठिकाणी सांगायचे आहे. हे दिनांक 31/5/2025 रोजी पोलीस खात्याच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचा पण या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी त्या दोघांचे एक आणि सिनियर पी आय साहेब पण बदलीवरती जात आहेत, आज गेलेले आहेत म्हणजे. आणि शिंदे साहेब आपल्या पोलीस स्टेशनला नवीन प्रभार स्वीकारलेला आहे. असा तिहेरी संगम असा कार्यक्रमाचा आहे. आता खैर अंडर जे गेगड आहेत ते सुट्टीवर असल्यामुळे ते प्रभार कोण स्वीकारायला तयार नव्हतं. तसं विचार केला तर एवढं आमचा फेब्रुवारीमध्ये कार्यभार स्वीकारला. खरं तर आम्हाला खूप दुःख होतंय, कारण एकदम सुरळीत आणि व्यवस्थित सगळं पोलीस स्टेशन, दुसऱ्या कोणाला त्रास नाही, कुठल्याही सर आता वावगी म्हणजे सरांच्या मुळी तरी तोंडातून अपशब्द पडला असं मी बघितलंच नाही आतापर्यंत. आणि पोलीस स्टेशनची सगळी रुटीन कामं व्यवस्थित होती. मानपाडा पोलीस स्टेशनचे जे नाव आहे असंच ठाणे ऐकायलामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर राहील अशी मला नक्की, एवढं बोलून माझं मनोगत पूर्ण करतो. कातबाने सरांनी आल्यानंतर मला त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी दिली, पण ती माझ्यासाठी एक नोकरी नव्हती, तर ती माझ्यासाठी एक शिकवण होती. कारण त्या शिकवण्याचा महत्वाचा विषय म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला संयम. तो संयम मला या ठिकाणी 7 ते 8 महिन्यात शिकायला मिळाला. ते मला भविष्यातल्या 20 वर्षाच्या नोकरीसाठी नक्कीच उपयोगी पडेल. यानंतर मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी गुंड साहेबांना, पोलीस निरीक्षक गुंड साहेब यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आणि सगळा गोंधळ उडाला एकच, कोण कुठे बदलून गेलो, कोण आलंय. आता वनमाने सर होते, वनमाने सरांचं पण रेग्युलर रुटीन बसलं होतं. त्यानंतर सर बदलून गेले, संध्याकाळची वेळ होती आणि
सर हजर व्हायला येतात, कारण वरिष्ठांचे आदेश होते की इलेक्शनचा कालावधी चालू होणार आहे आणि लगेच सगळ्यांनी चार्ज घ्यायचा आहे. सर येत आहेत. नाईट राऊंड मला करायचा होता वनमारे सरांचा, त्यामुळे मी पोलीस स्टेशनला, आणि मग आपले मंदार वगैरे हे 2-4 जण होते, येत आहेत म्हणून आम्ही थांबलो. सर आले तर कोणी नाहीये, कारण सर गेले होते आपले माझे. मग आम्ही स्वागत केलं. त्यावेळी आत्ताचे वपोने ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या, आणि त्याच्यामध्ये प्रमुख अडचण सरांना जाणवली की यार मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एवढं मोठं नाव आहे आणि तिथं प्रसाधनगृह म्हणजे अधिकाऱ्यांसाठी किंवा अंमलदारांसाठी किंवा येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी हे फारच गैरसोयीचं आहे आणि फारच अत्यंत दयनीय अवस्थेत ते होतं. म्हणजे ते असं नव्हतं की दुरुस्त केलं नव्हतं, पण वारंवार केलं परंतु त्याचा मेंटेनन्स होत नव्हता. त्यानंतर सरांनी प्रसाधनगृह एवढं सुंदर बनवलं की म्हणजे बाहेरून आलेले लोक सुद्धा ते नाव काढतात की एवढं पोलीस स्टेशनला व्यवस्थित मेंटेन, क्लीन आणि फॅन असणारं प्रसाधनगृह सरांनी उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल प्रथमतः आपण सगळे सरांचे टाळ्या अभिनंदन करू. कारण गोष्ट छोटीशी असते परंतु किती महत्वाची असते ती, कारण आपण घरच्यापेक्षा जास्त वेळ इथे असतो. सगळ्यांनी तो हे घेतल्यानंतर मलाही बऱ्याच लोकांचे फोन आले की आता ते कसं बनवायचं, कारण आमचे बरेच बॅचमेंट ऍडमिन BF वगैरे होते, आयुक्त ते कसं बनवायचं. मी साहेबांचा नंबर द्यायचो, जेवढं मला माहिती होतं तेवढं सांगायचं. परंतु नाश्ता वेळेवर येणार आणि नुसतं चहा पण वेळेवर येणार, आणि तो जर चहा आणि नाश्ता वेळेवर नाही आला तर मग ते खिलाडी आणि यांची काही खैर नसायची. हे पण बघितलेलं आहे. तर तो विषय होता आणि त्याची एक म्हणजे एक इव्हेंट मॅनेजमेंट सारखं ते ठरलं होतं. म्हणजे हा महेश आणि तो आपा दुसरा हे रिक्षा घेऊन तयार असायचे, नाश्त्यावाला ठरलेला असायचा, जेवणावाला ठरलेला असायचा, ऐन वेळी काहीच नाही झालं तर बिर्याणीचे पॅकेट रेडी असायचे. म्हणजे त्या पद्धतीनं ते एवढं व्यवस्थित अगदी लोकांना जेवण मिळलं जाईल एवढं कोणी काळजी घेत नाही, परंतु येणारे लोक सुद्धा नाव काढायचे. तर होमगार्ड ज्यावेळी आपल्याकडे आली इलेक्शनमध्ये त्यांना काय पाहिजे काय नको, आता होमगार्ड सारख्या व्यक्तींना जनरली दुर्लक्षित केलं जातं की, आणि माणूस म्हणून बघण्याची किंवा ते स्टाफ म्हणून बघण्याची लोकांची मानसिकता वेगळी राहते. परंतु साहेबांनी एवढं त्यांना अप्रिशिएट केलं की त्यांनी नंतर जाऊन मेसेजेस केले, वरिष्ठांना मेसेजेस केले की मानपाड्याला आम्हाला जी हे मिळाले, सवलती मिळाल्या, सोयी मिळाल्या, आणि त्यांनी जेवढं अप्रिशिएट केलं, साहेबांनी नंतर सत्कारही केले काही लोकांचे, की त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हे घेण्यासारखं होतं की ज्या लोकांना, आणि त्यांनी कामही व्यवस्थित केलं. म्हणजे आपले मेजॉरिटी होमगार्ड आपले ह्याला होते, इलेक्शनच्या जे बूथला होते हे पेटायसाठी. माणसाला ज्यावेळी आपण त्याच्या कॅपॅसिटीच्या पद्धतीनं आणि त्याच्या शोधेला असं आणि त्याला इन्स्पायर करून ज्यावेळी काम देतो तो कसा काम करतो याचं एक आपलं जे मॅनेजमेंट आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, ते साहेबांचं अतिशय उत्तम होतं. तर त्यानंतर हळूहळू कालावधी जात गेला, आमचं ट्युनिंग बसलं. साहेबांनी नंतर मग साहेबांनी सांगितलं की ते काम होऊन जायचं, या पद्धतीने सगळे अधिकारी होते. काही ठराविक अधिकाऱ्यांना ठराविक जबाबदारी विभागून दिल्या आणि प्रशासन उत्तम चाललं असताना त्या दिवशी एक अशीच ऑर्डर आली की मला अगोदर वाटलं ती ऑर्डरच फेक आहे की काय. कारण साहेब रजेवरती होते, ते प्रमोशनच्या काहीतरी भानगडी चालल्या असं माहिती होतं. पण नंतर ते साहेबांनी सगळ्यांनी अभिनंदन केलं, साहेबांनी काहीच रिप्लाय दिल्यानंतर आमचा विश्वास बसला की ती ऑर्डर खरीच आहे. आणि त्या ऑर्डरमुळे अजून बरेच लोक धक्क्यामध्ये पण आहेत. काहींना असं वाटतंय की भयानक स्वप्न आहे. पण सरांचं जी कामाची पावती आहे की आयुक्तालयामध्ये 2 नंबर आणि झोन मध्ये आपलं 1 नंबर, जे काम आहे जे मेरिट वरती वरिष्ठ देत असतात त्याचं जी सराहना केली ती सरांना पावती आहे. आणि आता डायगरचे सर आपल्याकडे आलेले आहेत. मला वाटतं सर डायगरच्या सरांचे एवढे किस्से सांगितलेले आहेत की काही माहिती नाही असं आम्हाला फार कमी गोष्टी असतील. त्याच्यामुळे सर आणि येणं जाणं होतं, त्यामुळे सगळे परिचित आहेत, सगळे मिळून मिसळून आपण 100% चांगलं काम करणार आहोत याची आम्ही ग्वाही देतो आहोत. आता रिटायर्ड होणारे आपले खैरनार साहेब तर बऱ्यापैकी बाहेर होते, त्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय. भुसारे साहेबांचं तर काय फार मोठा ते डोंगर त्यांनी रचला होता पाठीमागे तिकडे, काय केले पण निर्गती करून ते सगळे मोकळे झालेत आणि त्याच्यामुळे कायदेशीर निर्गती करून मोकळे झाले.
कारण एवढं ते काम करणं, ते जुन्या सगळं ते काढणं, सांगाडे काढणं, त्यात साप निघायचे मोठमोठे. आणि ते गुगल वरती सर्च केलं, म्हटलं कसं आहे नारपोली पोलीस स्टेशन बघूया. तर मला फार वाईट वाटलं की खूप दुरावस्था आहे. म्हटलं अतिशय योग्य माणूस गेलेला आहे आणि जेवढा वेळ मिळेल ते मानपाड्यापेक्षा सुंदर पोलीस स्टेशन ते करतील. मी ते बघितलं, ते पत्र्याचं झोपडं आहे तिथं, ते हे म्हणजे मला मीच काल स्वप्नामध्ये थोडस इमॅजिन केलं की आता सर तिकडे गेले, इथं जशा पद्धतीने केलंय. आता मगाशी गुंड साहेबांनी चोपडे साहेबांनी सांगितलं, म्हणजे आता आम्ही पण पुढे सिनियर पीआय होणार आहोत. तर सिनियर पीआय कसा असावा, अगदी कातबाने साहेबांसारखा असावा. कारण भरपूर गुण घेण्यासारखे. आता मगाशी शिंगोटे आपले वाल्मिक मेजर यांनी पण, आम्ही तिघ पीआय आणि साहेब बसायचो, बऱ्याच गप्पा गोष्टी होत्या किंवा सोबत जायचो, भरपूर अनुभव आहेत. तर एक दिवशी मी आमचे असे मला वाटतं ज्येष्ठ यांची मीटिंग होती आणि तिथं मी सरांबरोबर गेलो. तर हा इकडे याला आपल्या, तर गेल्यानंतर सर की सर आपल्याला घेऊन नाही बघा, एक लक्षात घ्या, सरांचं एक गोष्ट मला आवडते, सर्व अधिकाऱ्यांना बसवणार, तुम्हाला अर्धा एक तास काय सांगणार ते सांगणार. आपल्याला असं वाटतं काय सांगताय साहेब, पण ते खरंच उपयोगाचं आहे. कारण त्या गप्पा गोष्टी केल्यानंतर किंवा त्यांचं जे कीर्तन म्हणूया काय, जे काय असेल म्हणून, जे कोणाला काय समजायचं, पण ते अतिशय महत्वाचं आहे. खरंच इतकं महत्वाचं आहे की त्या गोष्टी म्हणजे आपण त्याच्यातनं काय होतं, एक तर विरंगुळा होतो, आपलं जे दिवसभराचं टेन्शन आहे ते गायब होतं. आणि त्या दिवशी सरांनी जे भाषण केलं ना, तर मला असं वाटलं की म्हणजे प्रत्येकालाच की माझ्याच घरचं चालू आहे सर्व. सरांनी ऍक्च्युली त्यांच्या घरची सर्व स्टोरी सांगितली त्या अर्ध्या एक तासाच्या भाषणामध्ये. ते ज्येष्ठ नागरिक एवढे खुश झाले, कारण प्रत्येकाला असं वाटायचं की माझंच घरचं चालू आहे. म्हणजे मी तर त्या पूर्ण जेव्हा साहेबांचं म्हणजे ते चालू होतं वक्तव्य, त्यावेळेस मी स्वतःच माझं इमॅजिन करत होतो की अरे यार माझ्या घरात असंच आहे. बाकीच्या नंतर विचारलं, हो साहेबांनी काय भाषण दिलं, म्हटलं का, आमच्या घरातलं पण असंच आहे. म्हणजे बघा, एक म्हणजे सरांचा एक अभ्यास खूप आहे लोक, आणि सरांचा जो PRO आहे ना, म्हणजे लोकांशी जुळून घेण्याचा, तो खूप दांडगा आहे. कधीच तुम्हाला नाराज करणार नाही. त्यांच्याजवळ गेलेला माणूस कधीच असा म्हणजे असा नाराज होऊन येणार नाही. म्हणजे जे जे त्यांना शक्य आहे ऍज अ एक आहे की सर्वांना असं एकदम हे करणं. आणि माझं एक अजून दुसरं, मगाशी गुंड साहेब बोलते सर्व अधिकाऱ्यांची केअर करणारा, सर्व कर्मचाऱ्यांची केअर करणारा, इव्हन होमगार्ड्स असतील आणि सर्व बंदोबस्तामध्ये, म्हणजे याचा एकही शब्द चुकीचा किंवा खोटा नाहीये, हे खरं आहे. एवढी काळजी घेणारा पदराचा, म्हणजे ठीक आहे पैसे खर्च करायला सुद्धा मोठं मन लागतं. हे गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. बघा, पैसा असतो माणसाकडे किंवा येतो, पण तो खर्च करायला खूप मोठं मन लागतं. खूप अडचणी येतात, कुटुंबातल्या अडचणी येतात, बाकीच्या तुमच्या इतर लोकांच्या अडचणी येतात, पण ते दिलखुलास तसा खर्च करणं याला त्यासाठी खूप मोठं मन लागतं. आणि तो सरांनी केलाय. आणि दुसरी गोष्ट, माझं मी जेव्हा आलो त्यावेळेस माझ्याकडे तो तेवढाच रूम होता. सरांनी माझ्यासाठी एक स्पेशल, म्हणजे सरांचा जसा रूम आहे, त्याला कुठला रूम म्हणतात, इंटरनल रूम, अँटी चेंबर, तर त्याच्यासाठी खरंच म्हणजे बघा, मी फक्त सरांना शब्द टाकला की सर असं असं आहे आणि थोडस अडचण आहे किंवा जर स्पॉन्सरशिप वगैरे मिळाली तर बरोबर. तर सरांनी मला एका शब्दाने सर्व स्पॉन्सरशिप मिळवून दिल्या, सर्व ऑनवेल झालं. आता मुलगा परत आलेला आहे. तर म्हणजे ह्या करण्यासाठी पण बघा, आपल्या पदाचा उपयोग ठीक आहे, आपल्याला कुठं
घरून घ्यायचे नसतात, परंतु आपल्या या पदाचा उपयोग करून जर कोणाचा फायदा होत असेल किंवा आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा फायदा होत असेल तर का करू नये. सर्व श्रोत आहे त्याच्यामुळे 100% म्हणजे कातबारे सर आणि शिंदे सर हे वेगळे नाहीच आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि सेम ट्रीटमेंट सेम सर्व काही तसंच राहणार आहे, फक्त माणूस बदलला आहे, बाकी काहीच नाही. बाकी आहे ते ऍज इट इज राहणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका, सर्व आहे तसंच राहणार आहे. सरांचं काम सुद्धा नवी मुंबईला खूप चांगलं आहे आणि म्हणून दोघं सर जे आहेत त्यांना कामाची पावती म्हणून इथं सुद्धा ठाण्यामध्ये पण दोघांचं काम एकदम आपल्या मानपाडा पोलीस स्टेशन सारखे होईल. कातमाने साहेबांबद्दल सांगायचं तर चोपडे साहेबांनी, गोंड साहेबांनी आणि राजपूत साहेबांनी सगळं त्यांचं काम पोचलेलं आहे, त्यांची आपुलकी पोचलेली आहे. त्यांचा एक घर परिवारातला मेंबर म्हणून कातमाने साहेब प्रत्येक येणाऱ्या पीडित असू द्या किंवा कितीही मोठा आरोपी असू द्या, त्या आरोपीशी कातमाने साहेब हसत मुखाने बोलणारे असे निरीक्षक मी माझ्या डोळ्याने बघितलं बागडे साहेबांच्या नंतर. की जेलमध्ये बसलेला आरोपी आता गुंड साहेबांनी सांगितले की चहा पाण्याची व्यवस्था, असे खूप कमी पोलीस स्टेशन माझ्या मते तर नाहीच आहे. आज मी जिल्हा लेवलला काम करते, इथून कसाऱ्यापर्यंत काम करते, तर मला अशा पोलीस स्टेशन मध्ये एखाद्या सिनियरने अशा पद्धतीने आरोपींशी देखील बोलणं, हसत मुखाने बोलणं, असे अधिकारी आपल्या मानपाडा पोलीस स्टेशनला लाभले होते. आणि आज कोण आलेलं मुलगा आहे का? जगताप मॅडम, सावरकर मॅडम या. अतिशय उत्कृष्ट सेवा या ठिकाणी आपल्याला लाभली त्यांची आणि त्यांचं काम खरोखर वाखाणण्याजोगे होते. असं त्यांचं दीर्घायुष्य सुख समृद्धीचं जावं सत्कार करत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यात स्वागत करायचं आहे. कातबाने साहेबांना मिळाले आपले खूप खूप धन्यवाद. स्वागत. जावा ना तुम्ही, जावा तुम्ही. सत्कार करायचा आहे. तर सर्व आपल्या महिला पोलीस अंमलदारांची या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करूया सगळे. या ठिकाणी 2 शब्द मनोगत व्यक्त करतील. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत. तसं तर त्यांना 2 वर्षापूर्वीच तिथं जाणं आवश्यक होतं, पण काही कारणास्तव न गेल्यामुळे त्यांना आता नारपोली पोलीस स्टेशन देण्यात आलेलं आहे. तसेच मी 2 वर्षापूर्वी इथे येण्याऐवजी आत्ता आलेला आहे. त्यामुळे विजय आणि मी जिवलग मित्र आणि बॅचमेट्स आहेत. जवळपास आम्ही नवी मुंबईत 15-16 वर्ष सोबतच नोकरी केली, मुंबईतही केली आणि आत्ता गेल्या वेळेस आम्ही सोबतच इथं बदलून आलो. त्यामुळे विजयचं सांगायचं म्हटलं तर पोलीस खात्यामध्ये ड्युटी करणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप अवघड आहे. परंतु ते लेक्चर असायला पाहिजे होते, परंतु ते पोलीस दलात आले. जर प्रत्येक गोष्टी सांगत असताना किंवा प्रत्येक कार्य करत असताना आपण पोलीस दलामध्ये आता आपले वरिष्ठ अधिकारी असतील किंवा आपण पोलीस खात्यात काम करतो सर्व अधिकारी व्यवस्थित बोलतो आपण, आणि जो न करणार आहे लक्षात आल्यानंतर आपण थोडंसं करायचं. पण त्यांचं तसं नाही. जे काम करणार आहे त्याला तर बोलतात, पण न काम करणार आहे त्याच्यावर जास्त प्रेम असतं त्यांचं असं. त्यामुळे त्यांचं आणि कसं आहे, आई वडील शिक्षक असल्यामुळे सुसंस्कृत किंवा संयमी, शांत आणि कधीच न रागावता
प्रत्येक शब्द हा प्रेमाने बोलणे किंवा स्वतःला झळ बसेल तरी चालेल, पण इतरांना नाही. आता त्यांचे मोठे भाऊ तहसीलदार होते आणि आता त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेतली डेप्युटी कलेक्टर म्हणून. त्याचं एक तुम्हाला 2 मिनिटाचं उदाहरण सांगतो. दुबईत होतो, त्यांना नवी मुंबईत आणलं पण गावी सोडलं. परत कोरोना झाला. दीपावलीचे दिवस होते. 53 दिवस ऍडमिट केल्यापासून 53 दिवस विजय सर हे भावापाशी 24 तास बसत होते. सकाळी 5 वाजता बसायचे सोबत, ते संध्याकाळी 11 11:30 पर्यंत सोबत बसायचे किट घालून. 53 दिवस. दीपावली ती 2022 ची ना, नाही 2021 ची दीपावली होती. नेरूळला 1 दिवस सुद्धा ते आले नाहीत. म्हणजे जसं ऍडमिट केल्यापासून ते भावाला घरी पोहोचेपर्यंत 53 दिवस. म्हणजे केवळ भाऊ आहे तो त्यांच्या ह्याच्यामुळेच आहे. आणि त्याचे भाऊ म्हणजे भरती झाल्यापासून त्यांनी कधीच 5 पैसे त्यांनी कोणाचे घेतले नाहीत. डेप्युटी कलेक्टर माणूस बदली झाल्यास आपल्या बसनी, ST महामंडळाच्या बसनी जाऊन तिथं चार्ज घेणे आणि तिथून निघणे. जी गाडी भावाकडे आहे, विजय सरांकडे जी गाडी सेकंड हँड होती तीच आता त्यांच्याकडे आहे. आणि पुण्यामध्ये घर आहे, ते आम्ही पनवेलला असताना त्यांनी जागा घेतली होती आणि जे बांधून दिलं होतं घर, त्याच घरात त्यांचे भाऊ राहतात. म्हणजे दोन्ही भाऊ किंवा आई वडील त्यांचं म्हणजे आख्यायिका सांगितलं बाबा ते राम लक्ष्मण वगैरे, पण हे डोळ्यात एकच उदाहरण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुसंस्कृतपणा किंवा संयमपणा किंवा जे आपण विचार करतो तर विजय सरांकडून शिकण्यासारखं खूप आहे. जसं अधिकाऱ्यांनी आपण सगळ्यांनी वर्णन केलं त्यापेक्षा कितीतरी त्यांच्याकडे घेण्यापेक्षा आहे. नवी मुंबईत दोघांनी सर्व्हिस मिळून केली, पण त्याचं आहे एक टोक आहे, दुसरं एकदम शांततेचं टोक आहे. काही झालं तर संयमी आणि असा पोलीस अधिक दलाला मिळणं खूप अवघड आहे. पण आता तुम्ही प्रत्येकाने वर्षभरात भोगलेलं आहे, सगळ्यांनी त्यांच्यासोबत नोकरी केलेली आहे, तर असं नेतृत्व मिळणं खूप अवघड आहे. आता तुम्ही काही दिवसातच म्हणाला अरे विजय कागणे साहेब चांगले होते. म्हणजे कसं 2 टोक आहेत. म्हणजे चांगलं काम करणारे अधिकारी तर आहेतच, पण काही न झिरो करणारे सुद्धा जास्त आवडणारे व्यक्ती असं आहे ते. त्यामुळे त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. तसेच आपले 1/8/1985 बरोबर 18 वर्षी मी भरती झालो. पहिलं पोलीस स्टेशन महात्मा फुले, दुसरं पोलीस स्टेशन विष्णुनगर, तिसरं क्राईम ब्रँच, परत महात्मा फुले, परत क्राईम ब्रँच, नंतर भिवंडी भोईवाडा पोलीस स्टेशन, नंतर अंबरनाथ पोलीस स्टेशन, नंतर बदलापूर पोलीस स्टेशन आणि नंतर शेवटचं मानपाडा पोलीस स्टेशन. मानपाडा पोलीस स्टेशनला आल्यावर मी एवढ्या 2 बोलून माझ्या 2 सुद्धा संपवतो. ज्यावेळेस खरोखर या ठिकाणी मनातून बोलायचं असते आणि एखाद्या व्यक्तीबद्दल खरोखर मनातून प्रेम असतं, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्यापासून लांब जात असते. त्यावेळेस नक्कीच जसं डोळ्यातून ऑटोमॅटिक पाणी येतं, त्याचा अनुभव आपण आता घेतला. तर माझं काय चुकलं असेल स्टॉप बद्दल किंवा कोणाबद्दल तर क्षमा असेल. नाही, तुम्ही खूप चांगलं काम केलं या ठिकाणी मानपणाला असताना. आपल्या भविष्यात आपलं भिवंडीला मी 12 वर्ष शेवटचं पोलीस PSI झालो त्यावेळेस नागबोली पोलीस स्टेशनला पाटील साहेब वाल्मिक होते. नंतर शिवाजीनगर बदली झाली तर मानपाडा, आता शिवाजीनगर होतो. आणि नवीन जे साहेब आले त्यांचं सुद्धा इथं सर्वांनी त्याच आपुलकीने हार्दिक स्वागत केलं. आणि इथे हा जो कार्यक्रम, या कार्यक्रमाबद्दल 2च शब्द सांगतोय की पोलिसातला माणूस जवळून पाहण्याचा जो सुंदर योग या कार्यक्रमाबद्दल आला त्याबद्दल आणि मला उपस्थित राहण्याचं जे भाग्य मिळालं त्याबद्दल मी या सन्माननीय. काही जण नाईलाजतो आलेली, भूक लागली तरी पण थांबले. आता सिनियरिटीबद्दल बोलावंच लागतं, परंतु प्रत्येक जण बोलत असताना मी स्वतःचा चेहरा कसा करावा हेच मला समजत नव्हतं. एवढे गुणगान गाऊन मीच भारावून गेलो. तर हा तसा निरोप समारंभ वाटला नव्हता मला इतक्या लवकर येईल, पण शिंदे साहेबांनी आलेल्या मगाशी सांगितलं हे 2 वर्षापूर्वीच आमचं
होतं पण योग आता आले ज्या त्या ठिकाणच्या पोस्टिंगचे. आलो, आमच्यासाठी ठाणं नवीन होतं, कल्चर इथलं वेगळं होतं. नवी मुंबईतलं आमचं किंवा मुंबईत नोकरी केली होती. मानपड आलो साहेबांना, मला नंतर मिळालं साहेबांना अवघड सी डायग्राम मिळालं. मला ते नशिबाने मिळालं इलेक्शन्स वगैरे चेक क्रायटेरियामध्ये. पोल्युशन तर मोठं आहे, परिसर मोठा आहे, राजकीय सगळं होताना मानपडाचं म्हणजे वळूनच बघणार आणि पुढे गेल्यावर परत मागून पण वळून बघणार. कुणी पण कॅन्टीन मध्ये जाऊ द्या, सिटी ऑफिस मध्ये जाऊ द्या, क्राईम मिटिंगला असू द्या, सगळेच. तर हे कुणामुळे झालं तर हे तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे झालं. शक्य एकटा कोणी सिनियर करू शकत नाही. ते तयार झालं. त्या सर्व महिला अधिकाऱ्यांनी विशेषतः आणि कर्मचाऱ्यांनी फार मोलाचं योगदान केलं. त्याच्यामुळे महिलांसाठी मी हजेरी ठेवली नव्हती सर, पण कामाच्या वेळेस त्यांनी उपस्थित राहावं. म्हणजे सर एकदम चांगले आहेत बरं का आमचे लोक फॅक्ट मध्ये. त्याच्यामुळे मला पोल्युशनला काय रागवायची किंवा काय का, तर प्रत्येकात थोडा तरी काही कमी जास्त असतो ना. काय सगळेच काय 100% आम्ही पण स्वतः नसतो, तुम्ही पण नाही. पण तुमच्यातलं माझ्यातलं चांगलं काय वापरून आपल्याला काम करायचं ते करण्यासाठी 1-2 मिनिटं सर्वांनी ऐकण्यासारखी स्टोरी आहे. कारण थोडा ताण होईल, तुम्हाला भूक लागेल, थोडे कावळे मरू द्या. परंतु जो अनुभव मी स्वतः घेतला आणि भावाच्या प्रती असणारं प्रेम किंवा आई वडील, बाळा आई वडिलांना मी कधीही आता माझ्या अँटी चेंबर मध्ये कुणाचे फोटो आहेत? आई आणि वडिलांचे आहेत. आई बिचारी गेली 2 वर्षापूर्वी, वडील आहेत. मी पहिले देव त्यांना मानतो, बाकी मग हे आपले देव. तसं मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. संकट येतात, प्रत्येकाला येणार आहेत, पण ज्याच्या पाठीशी आई वडिलांचा आशीर्वाद आहे, दुआ आहे. कसले त्या करोनाच्या काळामध्ये पुण्यामध्ये नोबल हॉस्पिटल, तुम्ही 5,000 वगैरे बेडचं हॉस्पिटल आहे, मोठं कॉर्पोरेट, फार मोठं तज्ज्ञ मंडळी. तर त्याला ICU मध्येच होता तो. मला समजलं की त्याला झाल्याने ॲडमिट केलं. मी लगेच नोकरीचा विचार केला नाही की नोकरीचं काय होईल काय नाही. म्हणजे ह्याचा तुम्ही बेफिकिरी नाही नोकरी केली मॅडम बरं का. नोकरीच्या वेळेस नोकरी, पण ज्यावेळेस आई वडील भाऊ, कारण मी आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना, आई वडील जर आजारी असतील, घरातली मिसेस मुलं आजारी असतील, तर तुम्ही रजेचा अर्ज देत बसायचं ना, तुम्ही फक्त मेसेज करायचा, बरोबर का? आणि तुम्ही त्यांच्या सेवेसाठी निघून जायचं. कसं पोल्युशन चालवायचं आम्ही बघू. ह्याचा अर्थ मी नव्हतो चालवत, बाकीचे तुमचे सगळे चालवायचे, ते जबाबदारी घ्यायचे बाकी सगळं. त्यामुळे मी हक्काने बोलायचो. सर असंच गेलो तिथे ICU मध्ये. कोरोना काळात आपण कोणीही जात नव्हतं बघा एकमेकांना. सक्का भाऊ वडील ऍडमिट करायचे, घरी निघून यायचं, हॉस्पिटल जेवण दवा पाणी सगळं तेच. पण ते नोबल हॉस्पिटलला मी किट घालून आतमध्ये जायचो भावाकडे, मोठा भाऊ माझा, ज्याच्यामुळे मी आहे. आता प्रत्येक जण असतो, मोठ्या भावामुळेच बारका भाऊ असतो, आपण लक्ष देत नाही बारक्याने त्या विचाराकडे. तर आतमध्ये किट घालायचं, किट होत त्यावेळेस 900-950 रुपयाला 5 किट घालावं लागायचं रोज. का तर बाहेर आले किट काढलं, जेवतच आपला आंघोळ करावं लागायचं, त्यावेळी गरम पाणी करा, काय करा, बरेच कपडे काढा, धुवा, प्रत्येक वेळी कपडे धुवा लागायचे. हॉटेलच्याच हॉस्पिटलच्याच बाजूला लॉज होता, एक रूम घेतला. तसं घरी पुन्हा आमचं घर आहे, पण घरी पण जात नव्हतं. सकाळी मी तो उठायचा, आता पेशंटला काय झोपच नसायचे. सकाळी तो उठायच्या वेळेस मी जायचो, मग ते 5 वाजता 6 वाजता 7 वाजता सकाळी जायचं किट घालून आतमध्ये, रात्री तो झोपल्यावरच बाहेर यायचं. मग बाहेर फक्त काय यायचो, आपल्याला वॉशरूम जायचं असलं किंवा जेवायचं असलं किंवा डॉक्टरच्या राऊंडच्या वेळेस. ICU मध्ये ते पण व्हेंटिलेटर लावलेलं, किती कठीण परिस्थिती असेल बघा. मिनी व्हेंटिलेटर जे म्हणतो आपण त्याला, नॉन इन्व्हेजिव्ह आणि इन्व्हेजिव्ह, त्यातले प्रकार तुम्हाला माहिती असतील नसतील. तर डॉक्टरांनी एकदा सांगितलं यांचं सगळं संपलेलं आहे, त्यांच्या मुलांना बोलून घ्या आणि शेवटचं दाखवून घ्या त्यांना. तर मला ते मशिनरी, ऑक्सिजन आणि रेस्पिरेशन ह्या पर्सेंटेज आपण जरा थोडं शिकलेलं असल्यामुळे बारकाने बघित असल्यामुळे त्या मशीन मी मॉनिटर करायला शिकलो होतो त्या. आणि डॉक्टरांना, मेन डॉक्टरांना बोललं ते काय तुम्ही फायनल त्याला बेशुद्ध करू नका. ते म्हणले 5 मिनिटात जाणार आहे ते भाऊ. मग आणि घरी काय सांगायचं, दिवाळी आलेली, दसरा चाललेला, नवरात्र, आणि वहिनी फोन करायची, अहो त्यांना घरी घेऊन यावं, दसरा आहे, आणि डॉक्टरने त्यास सांगितलं जाणार आहेत. किती कडे. आणि आई वडील आमचे ग्रामीण भागातले, मी काय समजून घ्या काय परिस्थिती असेल. आणि तो मोठा सगळ्यात
आणि एकदम आदर स्थान त्याला वगैरे सगळं. तो गेला तर काय होईल हे मला फार टेन्शन असायचं. त्यामुळे मी जीव तोडून तिथं काम केलं. ते मी डॉक्टरांना व्हेंटिलेटर जे इनव्हिजिव्ह व्हेंटिलेटर आहे ते घालतात आणि नंतर ते व्हेंटिलेटर लावलं की पेशंट जातोच करोनातला. ते डॉक्टरला मी म्हणलं लावू नका म्हणलं. ते म्हणले हे जाणार आहे आता. मग तुम्ही म्हणलं गेलं तरी चालेल, असं जाणार आहे तसं जाणार आहे. कारण मला ती मशीनची सिस्टीम कळली होती काय करायची. पण डॉक्टर रागाने मला बोलले बाकीच्या टीमला ह्यांना काय करायचं ते करू द्या. मी काय माहिती देवाने शक्ती दिली. मग मी केली मशिनरीची त्या रेडी त्या चेंजेस त्या किती फ्लो ठेवायचा किती प्रेशर ठेवायचा. तो भावाचं ते मी केल्यावर त्याच्यावर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला त्याला आणि नॉर्मलीकडे भाव चालला नॉर्मल स्थितीकडे. त्या डॉक्टरना पण आश्चर्य वाटलं हे कसं काय प्रकार झाला. तर मी त्या डॉक्टर नाही मला काय माहीत नाही पण अनुभव आपण म्हणतो ना अडाणी जरी आपली आई अडाणी असते पण त्या इंजिनियरपेक्षा हुशार असते. तसं आम्ही अनुभवाने आणि पाहून ते केलं. डॉक्टर बोलले असंच राहू द्या आणि मला म्हणलं तुम्हीच मॉनिटर करा आता इथे. तर थांबलो मी केलं मॉनिटर. संध्याकाळी डॉक्टर राऊंड आले भाव एकदम क्लिअरच नॉर्मल झाला. मग डॉक्टर आले सगळी टीम आली मग मला म्हणले आता ओके झाले. तर मी आपला धन्यवाद डॉक्टर म्हणलं साहेब धन्यवाद तुमचं मानतो. डॉक्टर बोलले सिनियर डॉक्टर आता एवढं मोठं हॉस्पिटलचा मेन डॉक्टर बोलला. मला पण आश्चर्य वाटलं की धन्यवाद आम्ही तुमचे मानायचे का तुम्ही आमचे मानायचे हेच कळत नाही. मेन डॉक्टर बोलला कारण तुम्ही जे काही केलं की सगळ्या डॉक्टरांना बोलले शिकण्यासारखं आहे आपल्यासाठी. यांनी जी कस्टमाइज मशिनरी वापरली आपण थेरॉटिकल वापरतो हे वाढले की ते कमी करा ते कमी झाले की ते वाढवा. पण ज्या पेशंटला काय आवश्यकता आहे कोणतं प्रेशर आवश्यकता आहे मॉनिटर हे मी पाहून शिकले. नंतर त्या हॉस्पिटल जवळ डिस्चार्ज झाला तर ते माझा सत्कार म्हणजे एका त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावलं त्यांच्या बोर्ड ऑफ मीटिंगमध्ये आणि बरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये काय काय कमी आहे ते आम्हाला प्लीज सांगा जेणेकरून आम्हाला सुधारणा करता येईल. मी म्हटलं माझा भाव वाचला हेच भरपूर आहे मला काही सांगायचं नाही. आलेल्यांचे आभार आणि मेन म्हणजे वेळात वेळ काढून साहेब आले कारण आम्हाला समज होतं ठाण्याला आता म्हटलं की वेळ किती लागतोय काय नाही कारण वरिष्ठांकडून जर असतील साहेब आले. सिनियर साहेबांचे आपण आभार मानूयात. राळेबाद साहेबांनी आणि काल नियोजन केलं आम्ही की हॉल शिवमचा उपलब्ध होता 5 नंतर परंतु नंतर बकरी ईदचा बंदोबस्त येत होता आणि त्यानंतर मग अवघड झालं असतं थोडंसं. कमी वेळात सगळ्यांनी सहकार्य केलं. सर्वांचे आभार मानून आपण आता सर्वजण जेवणाच्या कार्यक्रमाला जाऊयात. आता जाना सगळं हे झालंय. काय बोललं चांगलं चांगलं काम हे बघा तर काहीच थोडा लेट झाला पण सगळ्यांना काय फरक पडतो. तर काही जेवण करून झाला निघता तर बाहेर बस एवढ्या ब्लॉक एंड करतो बाय.